नमस्कार, जय महाराष्ट्र। भिवंडीच्या हृदयात वसलेला वरालदेवी तलाव तब्बल 4 किलोमीटर रुंदीचा हा तलाव आपली संस्कृती, आपली आस्था आणि शहराच्या इतिहासाचा एक उत्तम उदाहरण आहे। या तलावात गणेश विसर्जन असो, दुर्गा विसर्जन असो, या सगळ्या गोष्टी या तलावात होतात। पण आज या तलावाची अवस्था बघून मनाला वेदना होत आहेत। आज या तलावात घरगुती व सार्वजनिक बाथरूमचं पाणी सरसकट तलावात सोडले जात आहे। जर तलावाची साफसफाई वाढली, जर तलावाचा चांगल्यापणे उद्धार केलं तर आसपासच्या भागात पाणी टंचाई मोठ्या प्रमाणात कमी होईल। आसपासच्या भागातही पाणी पुरवठा होतोय, पण हाच सांडपाणी मिसळून तो पाणी लोकांच्या नलामध्ये लोकांना पियायला जाते, लोकांना आंघोळ करायला जाते। आज जर महानगरपालिकेला सतर्क पत्रव्यवहार करून सतर्क फॉलोअप घेऊनही महानगरपालिका या गोष्टीवर मोठ्या प्रमाणात दुर्लक्ष करत आहे। गटर का पानी पूरा इसमें डाल दिया गया है। देखो अब कितना कचरा है, इधर पूरा अलगी जम गया पानी में भी। 3 घाट है, पूरा उधर पूरा गंदा है और इधर तो आप देख ही सकते हो। जर महानगरपालिकेने 15 दिवसात या सगळ्या गोष्टींवर काही ऍक्शन घेतलं नाही तर कामतघर गावाचे ग्रामस्थ व कामतघर गावाचे भूमिपुत्र या संपूर्ण तलावाचा संवर्धन करू आणि संपूर्ण तलाव आमच्या हद्दीत घेऊ, जेणेकरून जेवढे एंट्री पॉइंट आहेत तेवढे एंट्री पॉइंट वर जाऊन त्या जागेवर पूर्ण भरणी करून तो पूर्ण गटाराचा पाणी, जो सांडपाणी तलावात सोडलेलं गेलेलं आहे, तो पूर्ण आम्ही बंद करून टाकू आणि तलावाचं पूर्णपणे स्वच्छ आम्ही ग्रामस्थच करू, देखभालही आम्ही ग्रामस्थ करू, मच्छीमारही आम्ही ग्रामस्थ करू। जर हा मुद्दा महानगरपालिकेने सरळ गोष्टीत संवर्धन ऍक्शन करून घेतलं नाही तर त्वरित आम्ही ऍक्शन करू आणि 15 दिवसाची मुदत संपल्यानंतर 16व्या दिवशी हा काम आम्ही हातात घेऊ।